हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वीची दुसरी कविता संत कृपा झाली याची सुरुवात करणार आहेत। या कवितेचे किंवा या अभंगाच्या कवयित्री किंवा रचनाकार आहेत संत बहिणाबाई। आता संत बहिणाबाईंबद्दल थोडीशी माहिती वाचूया आधी। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री संत तुकाराम यांच्या शिष्या, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध। संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो। भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष। संत बहिणाबाईंबद्दल महत्त्वाची माहिती ही आहे की संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या, म्हणजे त्यांनी संत तुकाराम यांच्याकडून शिक्षा घेतलेली आहे। त्यांच्याकडून त्यांनी काव्यरचना शिकली आहे। त्यांनी ओव्या, श्लोक आणि आरत्या यांची रचना केली आहे। विविध सणांना आपण वेगवेगळ्या आरत्या गातो आणि त्या आरत्यांची रचना, बहुतेक आरत्यांची रचना ही महाराष्ट्रातील संत कवींनी केलेल्या आहेत आणि त्यातील काही आरत्या आहेत त्या बहिणाबाईंनी सुद्धा रचलेल्या आहेत। आता यांच्या कवितेमधील किंवा अभंगामधील विशेष आहे भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार। भक्तीमध्ये अतिशय लीन होऊन बहिणाबाईंनी आपल्या रचना केलेल्या आहेत। तर या कवितेमध्ये बहिणाबाईंनी काय आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण पाहूया। प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे हे वर्णन केलेले आहे। आता इथे महाराष्ट्रातील संत वाङ्मयाला, म्हणजे महाराष्ट्रातील संतांनी केलेल्या रचनेला इथे कंपेअर केलं आहे संत बहिणाबाईंनी, त्याची तुलना केलेली आहे एका इमारतीबरोबर। आणि इमारतीच्या बांधकामामध्ये किंवा एखादी इमारत उभारताना जे वेगवेगळे फेजेस आहेत आणि ते फेजेस संत वाङ्मयामध्ये कशा प्रकारे दिसून येतात ते आपल्याला इथे कवयित्रीने सांगितलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण ही कविता वाचूया आणि त्यानंतर त्यातील प्रत्येक ओळींचा अर्थ आहे तो समजून घेऊया। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले भोजा। आता या कवितेतील प्रत्येक ओळींचा अर्थ आहे तो आपण जाणून घेऊया। संत कृपा झाली इमारत फळा आली। संत कृपा झाली म्हणजे महाराष्ट्रातील विविध संतांनी आपल्या रचना केल्या आणि संत वाङ्मय रूपी, म्हणजे संतांनी केलेल्या रचनांच्या रूपी एक इमारत संतांनी निर्माण केली आहे असं कवयित्री इथे सांगतात। आणि आता एखादी इमारत बांधायची तर सर्वात पहिल्यांदा काय करायला हवं? कोणतीही इमारत जर बांधायची असेल तर सर्वात पहिल्यांदा करायला हवा त्याचा पाया। आणि हा पाया कोणी रचला आहे? पुढची ओळ वाचतो, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय। म्हणजे हे देवालय उभारण्यासाठी या देवालयाचा पाया कोणी रचला? तर तो रचला ज्ञानदेवांनी। ज्ञानदेव हे मराठी साहित्यातील किंवा मराठी संत वाङ्मयातील सर्वात पुरातन असे संत म्हणता येतील त्यांना, आणि मराठी साहित्यातील सर्वात सुरुवातीच्या रचना आहेत त्या संत ज्ञानदेवांनी केल्या। म्हणून कवयित्री इथे म्हणतात की ज्ञानदेवांनी या संतरूपी इमारतीचा पाया, म्हणजे सर्वात बेस आहे तो संत ज्ञानदेवांनी रचला आहे। नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार। आता किंकर म्हणजे काय? किंकर या शब्दाचा अर्थ असतो दास। तर नामदेव हा तयाचा दास, याचा अर्थ की नामदेवांनी स्वतःला नेहमी विठ्ठलाचा किंवा परमेश्वराचा दास समजला। नामातयाचा किंकर, किंकर म्हणजे दास, तेणे रचिले ते आवार। आता मंदिर उभारायचं किंवा एखादी इमारत उभारायची तर त्याचा आवार उभारायला हवा, किंवा आवार म्हणजे त्याच्या सभोवतालचा भाग, तो सभोवतालचा भाग नीट करायला हवा। आणि ते कोणी केलं? ते केलं नामदेवांनी असं म्हटलं आहे। म्हणजे नामदेवांचं साहित्य म्हणजे संतरूपी इमारतीचा आवार। इथे सगळीकडे, म्हणजे इथे प्रत्येक जागेवरती
दृष्टांत वापरलेले आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना एखाद्या दुसऱ्या गोष्टीबरोबर केली आहे. जसं ज्ञानदेवांनी केलेल्या कार्याची तुलना इथे मंदिराच्या किंवा इमारतीच्या पायासोबत केली आहे. नामदेवांनी केलेल्या कामाची तुलना इथे केलेली आहे मंदिराच्या आवाराबरोबर किंवा इमारतीच्या आवार म्हणजे सभोवतालच्या भागाबरोबर केलेली आहे. म्हणजे प्रत्येक संतांच्या कार्याला एक उपमा दिलेली आहे. ठीक आहे. प्रत्येक संतांच्या कार्याला एक उपमा दिलेली आहे वेगवेगळ्या गोष्टींची. पुढे पाहूया. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. आता जनार्दन या शब्दाचा अर्थ आहे विष्णू. जनार्दन या शब्दाचा अर्थ आहे विष्णू. पण इथे सुद्धा त्याचा अर्थ इथे त्याचा अर्थ दास असाच घेण्यात यावा की एकनाथसुद्धा भक्तीत लीन झालेला असा एक अर्थ आपण इथे घ्यायला हवा की जनार्दन एकनाथ भक्तीत लीन झालेले होते आणि त्यांनी या इमारतीचा खांब म्हणजे इमारत आता बांधायची झाली, इमारतीचा पाया झाला आहे, इमारतीचा आवार तयार झाला आहे. आता इमारत उभी करायची असेल तर इमारतीला खांब हवे आणि ते खांब कोणी उभे केले आहेत? संत एकनाथांनी भागवत धर्म स्थापना करून. म्हणजे भारतीय संत परंपरेमध्ये भागवत धर्माची स्थापना आहे ती संत एकनाथांनी केली. आणि या कार्याची तुलना कशाबरोबर केली? या कार्याची तुलना केली आहे मंदिराच्या खांबांसोबत. पुढे वाचतो. तुका झालासे कळस. आता इमारत बांधून मंदिर बांधून झालेलं आहे आणि खांब पण उभे झाले आहेत. आता त्यावर जो सर्वात वरती मंदिराचा भाग असतो तो काय आहे? कळस. आणि या कळस कोणी केला आहे? तर तुकारामांनी केला आहे. म्हणजे या मंदिराचा कळस आहे ते तुकाराम आहेत. संतरूपी मंदिराचा कळस आहे ते तुकाराम आहेत. भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा. आता मंदिर बांधून झालेलं आहे, इमारत संतरूपी इमारत पूर्ण बांधून झाली. आता त्यावर ध्वज फडकवण्याचं त्यावरचा ध्वज कोण आहे? तर त्या आहेत बहिणी म्हणजेच बहिणाबाई. अशा प्रकारे विविध संतांना वेगवेगळ्या उपमा इथे दिलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा पूर्ण कविता वाचतो आणि वेगवेगळी उदाहरणं सांगतो. संतकृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया. म्हणजे संतरूपी इमारतीचा पाया कोणी रचला आहे? ज्ञानदेवांनी. उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेणे रचिला ते आवार. संतरूपी इमारतीचा आवार कोणी तयार केला आहे? नामदेवांनी तयार केला आहे. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. संत एकनाथांनी या संतरूपी इमारतीची किंवा संतरूपी मंदिराचे खांब बनवले आहेत. आणि तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणजे तुकारामांनी या मंदिराचा कळस केलेला आहे. आणि बहिणी म्हणे फडकती ध्वजा. आणि या मंदिरावरचा ध्वज कोण आहेत? बहिणाबाई. आता ही सगळी उदाहरणं आहेत. खरोखर काही ज्ञानदेवांनी पाया रचला नाही किंवा तुकारामांनी कळस केला नाही आहे, पण इथे उदाहरण म्हणून वापर केलेला आहे इमारतीचा बहिणाबाईंनी. तर अशा प्रकारे ही कविता आपली पूर्ण झाली. आता या कवितेबरोबर एक स्वाध्याय आहे आणि त्या स्वाध्यायाबद्दल सांगतो. पहिले 2 प्रश्न तर फार सोपे आहेत, कृतीरूपी प्रश्न आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर भावार्थ आधारित प्रश्न आहेत. म्हणजे कवितेच्या अर्थावरून प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, ते स्वतःच्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की उत्तर लिहून मला पाठवताना भाषा अतिशय शुद्ध असायला हवी. मग ती एक कंडिशन आहे. भाषा शुद्ध भाषेत उत्तरं लिहायला हवी. तर अशा प्रकारे आपली ही दुसरी कविता पण संपलेली आहे. ज्यांनी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.